राष्ट्रमाता राजमाता जिजामासाहेब ज्यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र ज्यांनी 9 वर्ष तामिळनाडू मधनं मराठ्यांचं साम्राज्य चालवलं ते छत्रपती राजाराम महाराज ज्यांनी 7 वर्ष औरंगजेबशी लढा दिला आणि औरंगजेब हा मराठ्यांच्या मातीतच त्याला जिथं गाडलं गेलं त्या छत्रपती ताराबाई महाराणी साहेब राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून यांना अभिवादन करून आज शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित आमदारगण जिल्हाधिकारी प्रतिष्ठित सर्व नागरिक सन्मान्य विचार मंच आणि सगळ्यात जास्त ज्यांचं नाव आपण घेणं गरजेचं आहे आमच्या सर्वांच्या पेक्षाही ते इथं उपस्थित सर्व शिवभक्त बंधू भगिनींनो दोन 2007 ला आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा हा 7 जूनला सुरुवात केला शेकडो शिवभक्त होते 350वा शिवराज्याभिषेक दिन सुद्धा आपण जोरात जोमाने साजरा केला आणि मी नेहमी म्हणायचं की शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जनसागर दुर्गराज रायगडला आलेला आहे पण मला असं वाटतं की आपण आता शब्द बदलू हा जनसागर नाहीये हा शिवसागर असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही इथं राहण्याची सोय नाही आम्ही ते करू शकत नाही दुर्गराज रायगडवर जेवणाची सोय सुद्धा मोजकी आहे तरी शिवभक्त दुर्गराज रायगडला आपण जाणं क्रमप्राप्त समजतो म्हणून 3-4 तारखेपासून इथं मुक्कामी आहेत मला आजही पटत नाही रात्री 11 वाजता इथनं निघताना कुठं कसे शिवभक्त झोपले होते कसे सकाळी शौचालयाला जात असतील हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि हीच खरी शिवभक्ती आहे कोणासाठी एवढं 300 वर्षांनंतर कोण जाईल का असं करायला या शिवभक्तांची ही ताकद आहे आणि म्हणून जेवढं मी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण सगळे इथं आलो मला अजून एक भावुक बोलायचंय ते म्हणजे शिवाजी महाराजांचा मी विचाराचा रक्ताचा वारस तर आहेच म्हणून मी या शिवभक्तांना सुद्धा मला आज वंदन करायचंय अरे साध्या पुढाऱ्यांचे हे कुठल्या कार्यक्रमाला सगळे आलेले नाहीयेत हे खरे शिवभक्त आहेत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रातून देशातून कानाकोपऱ्यातून आज वंदन करण्यासाठी आलेले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराज इथं आज आपल्याला या मेघडंबरी पुतळा पाहायला मिळतो त्याच ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले या राज्याभिषेकचं महत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे हा काय नुसता साधा दिवस नाही अनसाधारण दिवस आहे अन्यसाधारण दिवस आहे हो सगळ्या बादशाहांना तुडून गुलामगिरीतून मुक्त करून
शिवाजी महाराज छत्रपती झाले. आपला हा राज्याभिषेक त्यांचा असला तरी खऱ्या अर्थाने त्यांनी स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं, आपल्यासाठी निर्माण केलं. राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी एक नवीन पर्व होता म्हणून राज्याभिषेक शक सुरू केला शिवाजी महाराजांनी. सोन्याचे नाणे स्वतःचे आपल्या राज्याचे पाहिजे, होण आपल्या स्वतःचा पाहिजे, नाणे आपल्या स्वतःचे पाहिजे. या राज्याभिषेक सोहळ्यातून हा मेसेज पूर्ण देशाला जगाला होता. हे शिवाजी महाराजांचं आणि आपलं सर्वांचं स्वराज्य सुरुवात झालेलं आहे. ह्या राज्याभिषेक सोहळ्याचं हे महत्व आहे. क्रांतिकारी दिवस आहे हा. आपण विचार सुद्धा करू शकत नाही की शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन काय होता. दुर्गराज रायगड किल्ल्यावर येत असताना आम्ही आज गाडीतनं बघितलं की काय तो किल्ला दिसतो आणि काय शिवाजी महाराजांनी त्यांनी दूरदृष्टिकोन ठेवून केला असेल, हीच माझी राजधानी होणार म्हणून तो नुसता रायगड किल्ला नाही. मी माझ्या जीवनात रायगड म्हणत मी काय म्हणतो, दुर्गराज रायगड, सगळा दुर्गांचा हा राजा आहे. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला 150 वर्ष या ब्रिटिशांची राजवट आपल्यावर होती. आपण तो स्वातंत्र्य दिन भारताचा आपण आनंदाने साजरा करायला पाहिजे. पण हे सुद्धा विसरून चालणार नाही. आपण बंधू भगिनींनो, शुभक्तांनो, जर पहिलं स्वातंत्र्य आपल्याला जर कोणी मिळवून दिलं असेल या सगळ्या शायांच्याकडून, जे आपल्यावर अतिक्रमण करून आपल्याकडे आलेले धर्मांध इस्लामशाहीचे लोक आपल्या अंगावर आलेले, त्यांना बाहेर काढून आपलं स्वराज्य निर्माण करणं. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनाने, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून जर पहिला स्वातंत्र्य जर आपल्याला कोणी मिळवून दिलं असेल आणि पहिला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन कुठला असेल तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. पण स्वराज्य शिवाजी महाराजांनी जे आपल्याला दिलेलं आहे, काय होतं 350 वर्षाच्या अगोदर स्वराज्य आपलं, महिलांना सन्मान होता. एकही अत्याचार आपण ऐकलंय का? अत्याचार झाला तर शिवाजी महाराजांची. अमेरिकाचं स्वातंत्र्य कसं मिळालं ते ना, युरोपियन हिस्ट्री ते आपल्या इथे शिकवतात का केव्हा? ते आपल्या इतिहास केव्हा शिकवतात? केव्हा शिकवत नाहीत. आणि आपण त्यांचा इतिहास शिकवायचा. इतिहासाची माहिती असणं गरजेचं आहे. पण आपला एवढा सुंदर भव्य स्वराज्य शिवाजी पण आपल्याला एवढा मोठा इतिहास घडवला, ते का आपण शिकवत नाही आपल्या मुलांच्या पर्यंत? मुलांच्यात गोडी गुलाबी गोडी इतिहासाची गोडी का आपण निर्माण करत नाही? आणि म्हणून शिवचरित्र हे नुसतं शाळेपुरतं मर्यादित नाही, तर खऱ्या अर्थाने शिवचरित्र हे कॉलेजमध्ये बाहेर पडेपर्यंत त्या मुलांच्या महाराष्ट्रात नाही किंबहुना देशात शिकवणं गरजेचं आहे. कुठला किल्ला या देशात सांगा ज्या किल्ल्यात पंतप्रधान 3 पंतप्रधान इथे येऊन गेले, 2 राष्ट्रपती येऊन गेले शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी? कुठला किल्ला देशात आणि कुठला महापुरुष आहे की 350 वर्षानंतर सुद्धा एवढ्या भव्यतेने स्वागत केलं जातं? किती लोक आलेले आहेत? 6 लाख लोक आहेत. का आलेत? कशासाठी आलेत? केवढी मोठी ताकद आहे 350 वर्ष शिवाजी महाराजांच्या या नावात. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या नावात किती मोठी ताकद आहे. पण हे सगळ्यात आता आपल्याला हा पूर्ण शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर घडवायचं असेल तर आपल्याला शिवचरित्र आपल्याला मुलांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पत्रकार बंधूंनो, माझं बाकीचं भाषण नाही छापलं तरी चालेल, पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मला आणि खंत आहे या विचारपीठावर ही खंत बोलून दाखवणं सुद्धा मला वाईट वाटते. आणि ती खंत ही आहे की शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात तर आपण वापरतोच, कसं पाहिजे तसं वापरतो, पण त्याचं बीज आता ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. ते बीज हे ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. हे वाईट आहे. आणि काय वाईट आहे मला मुद्दाम आपल्याला सांगायचं की मला या वर्षभरात अनेक फोन येतात. शिवाजी महाराज ते गावात आपापल्या सोयीचं राजकारण असतं. एक गट असतो, दुसरा गट असतो. या गटाचं एक वेगळं राजकारण असते, त्या गटाचं एक वेगळं राजकारण असते.
आणि ते सगळं मिक्स करायचं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं. आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एकाच जातीचे नाहीत. शिवाजी महाराज हे 18 पगड 12 बलुतेदारांच्या जातीचे आहेत. सर्व शिवाजी महाराजांचे सर्वजण आहेत हे. आणि मग कोणती एक दगड मारते, दुसरीकडनं आणि कोणाची दगड त्यांनी आपला कुठं ते महापुरुष आणायचं. अरे सगळे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे सगळे लोकांचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत. आणि मग आपल्या समाजात आपण नुसतं भांडत बसतो. मला वाईट वाटते. तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनी शिवभक्तीने आवाज उठवणं गरजेचं आहे. हे काही शिवचरित्र नाही, हे काही शिवाजी महाराजांचे संस्कार नाहीत, हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीत. राजकारण काय, राजकारण आपण राजकारण करू, पण कशाला शिवाजी महाराजांच्या ओढायचं आपल्याला? का ओढायचं आपण? या ना रायगडला. शिवाजी महाराज हे सर्व विश्ववंदनीय आहेत. पटते की नाही पटते सांगा मला. मला आज बोलायची इच्छा नव्हती हा विषय. इथं येऊन काय बोलायचं असते? सकारात्मक बोलायचं असते. इथं येऊन नुसतं जल्लोष करायचा असतो. पण जल्लोष करत असताना आपण हे सगळे मुद्दे विसरून जायचं का? मला फोन येतो, आमच्या जवळच्या लोकांचा मला फोन आला, वाईट वाटते मला. मी कसं सांगू या दुसऱ्या मुलांना अटक करा? सांगू शकतो का मी? मी सांगू शकतो का? मग मी त्यांचा वारसा कसा चालवायचा? असो, तुम्ही शिकलाय असं मला वाटते. इथनं खाली जाताना हा विचार घेऊन तुम्ही जाल नक्की, असं माझा पूर्ण विश्वास आहे. माझं नशीब एवढं दांडगं आहे हो. शिवाजी महाराजांच्या घरात तर माझा जन्म झालाच. मग ज्या शिवाजी महाराजांनी गडकोट उभा केले, ज्या शिवाजी महाराजांनी सर्व गडकोट उभा केले, स्वतः किल्ले उभा केले, स्वतः अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार सुद्धा केला, त्या शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर उभा केलं सिंधुदुर्ग किल्ल्यात. जो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्याचं सभा मंडप हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभा केला. शिवनेरी किल्ल्यात आपण गेला तर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या शिवाजी महाराजांचं मंदिरचं जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणी हे राजश्री शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी पूर्ण केलं. आणि मला आनंद आहे की या दुर्गराज रायगड किल्ल्यावर सुद्धा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी 11,000 रुपये जाहीर केले होते. इंदोरचे होळकर महाराजांनी 5,000 रुपये समाधीसाठी खर्च केला. होळकर महाराजांनी. आणि त्यांचाच वारसा चालवत माझ्याकडे रायगड प्राधिकरण आलं. मला सुद्धा संधी मिळाली की आपल्या ह्या किल्ल्यांचं संवर्धन जतन करूया दुर्गराज रायगडचं. 2007 ला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला. 2013 काय 2014 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इथं मी बोलवलं होतं का माझा सुद्धा एक गनिमी विकावा होता. गनिमी विकावा हा होता की आपल्याला दुर्गराज रायगडचं याच्या पुढे आपल्याला संवर्धन जतन करायचं असेल तर मुख्यमंत्री लागतो. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आणि त्याच्यानं जाहीर करायला लावलं 606 कोटी किल्ला आणि परिसर आणि मूलभूत सुविधासाठी त्यांनी जाहीर केलं आणि आज काम सुरू झालेलं आहे. मी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मनापासून आभार सुद्धा करतो. पण हे सगळं होत असताना सगळ्यांना वाटतंय प्राधिकरण मध्ये पैसे म्हणजे असेच पडलेले आहेत. हे पैसे आमच्या हातात येत नाहीत. जिल्हाधिकारी साहेब इथं आहेत, मेंबर सेक्रेटरी आहेत रायगड प्राधिकरणचे. ज्या ज्या पैसे येतात त्या त्या डिपार्टमेंटला द्यावं लागतात. पुरातत्व खात्याला पुरातत्व खात्याचे पैसे, पाणी आणायचं, जलसंधारणाला पैसे, अंडरग्राऊंड लाइटिंग इथं केलेली आहे पूर्ण. आज पूर्ण तुम्ही जर पाहिले सगळं अंडरग्राऊंड लाइटिंग आहे ते MSCBने काम केलेले. असे अनेक वेगळ्या डिपार्टमेंटचे काम आहेत. तुम्ही जो हायवे बघता ते NHAIच्या माध्यमातून झालेलं आहे, पण रायगड प्राधिकरणचं सुपरविजन आहे. हे सगळं होत असताना सुद्धा आम्हाला रायगड प्राधिकरणाला स्वायत्ता नाहीये. स्वायत्ता नाही म्हणजे काय? आमच्याकडे एक पाण्याचा GR आहे आमदार साहेब, एक पाण्याचा GR आहे. या गोष्टी करू शकतात तुम्ही.
आणि हे सगळं करत असताना सुद्धा छोटीशी परवानगी घ्यायची असेल जावा मंत्रालयात. आम्ही संवर्धन जतन करायचं काय मंत्रालयात जायचं? आमचं कोण ऐकणार? आमच्या या सगळ्या व्यथा आहे कोण ऐकणार? म्हणून मला एक शिवाजी महाराजांचं एक लाईन आठवली. शिवाजी महाराजांनी लिहिलेली लाईन आहे आपल्या पत्रात. काय म्हणता बघा शिवाजी महाराज, आम्ही वडील तुमच्या मस्तकी असताना, आम्ही वडील तुमच्या मस्तकी असताना कसली चिंता करता, पराक्रमाचे तमाशे दाखवा. परत वाचतो बघा, वाच समजवून नाही का. आम्ही वडील तुमच्या मस्तकी असताना कसली चिंता करता, पराक्रमाचे तमाशे दाखवा. आणि म्हणून संभाजी छत्रपती ह्या राज सदरवरनं शपथ देतो तुम्हाला, कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊन दे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतनसाठी मी कटिबद्ध आहे, कटिबद्ध आहे. किती त्रास होऊन दे, किती त्रास होऊन दे, किती कोण काय करून दे, पण हा पट्ट्या, हा पट्ट्या, हा गेले पट्ट्या, हा गेले पट्ट्या जरा सांगा. उगाच राज्याभिषेक सोहळा सुरू झाला नाही, एवढेच उगाच लाखो लोक आता येत नाहीत. आणि उगाच काय रायगड प्राधिकरण स्थापन झाली नाही, ते संभाजी छत्रपती प्रेशर केला म्हणून रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली होती त्यावेळी. आणि म्हणून नदी सोडून जाणार नाही जिल्हाधिकारी साहेब, मी नाही जाणार जोपर्यंत दुर्गराज रायगड किल्ल्याचं पूर्ण संवर्धन जतन होत नाही. आणि त्यांना नको असेल मी तरीही मी इथं काम करणार. माझ्या बरोबर शिवभक्त आहेत, आहेत ना, हाय की नाही? दुर्गराज रायगड किल्ल्यावर नुसतं राज सदरवर बसले नाहीत, पूर्ण होळीचा मैदान पासून जगदीश्वर मंदिर पर्यंत लोक आहेत. टीव्हीवर कोट्यावधी लोक बघायला आहेत. शिवभक्त संभाजी छत्रपतींच्या बरोबर आहेत का नाही? आहेत का नाहीत? मग पुढं बघाच, मग बघा दुर्गराज रायगड काय कसं होतं. एवढं होऊन सुद्धा मी थांबलो नाहीये, एवढ्या अडचणी होऊन सुद्धा मी थांबलो नाहीये. मला मुद्दाम आपल्याला सांगायचे थोडे काम आम्ही सुरुवात जे केले मला सांगायचे, थोडे म्हणजे बऱ्यापैकी झालेले आहेत, सगळे सांगत नाही पण महत्वाचे सांगतो. पायरी मार्ग, ज्या पायरी मार्गावर तुम्ही येता 2500 पायऱ्या ह्या नवीन झालेल्या आहेत. सगळ्या जुन्या पायऱ्या काढल्या आणि तासलेले दगड आहेत, रेडीमेड दगड नाही ज्या इलानगरला मिळतात, तासलेले दगड आहेत. 50 किलोचा, पूर्वी 350 किलोचा दगड होता, आता 50 किलोचा दगड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने बसवले आहेत. गुळ, चुना, बेलफळ, सुरकी ह्याचं मिश्रण करून एकूण एक दगड बसवलंय. त्या सगळ्या कामगारांचं सुद्धा मला मनापासून ते कौतुक करायचं. नाणे दरवाजाची तुम्ही ज्या तुम्ही दरवाज्यातनं वर आला, महादरवाजा होता नाणे दरवाजा, तो ओरिजिनली शिवाजी महाराजांचं रूट आहे. दुर्गराज रायगड येत असताना शिवाजी महाराज हे नाणे दरवाज्यातनं यायचे. त्या नाणे दरवाजाचं परत पुनर्बांधकाम, आपल्याला पुनर्बांधकाम करायची परवानगी नाही, आपल्याकडे एव्हिडन्स होते, पुरावे होते. म्हणून तुम्ही परत एकदा रायगड आला की जाऊन ते काम पाहावं ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. खुबलडा बुरुज, आज तुम्ही ज्यावेळी खाली उतरणार तुम्हाला सगळ्यात शेवटचा बुरुज हा खुबलडा बुरुज दिसणार. ते काम बघा कसं झालेलं आहे. हिरकणी बुरुज पुढच्या रायगड पाहायला येणार, त्या जिथनं हिरकणी उतरली असं जे म्हटलं जातं तिथं हिरकणी बुरुज तुम्ही बघा. काय शिवाजी महाराजांनी त्यावेळी हिरकणी बुरुज कसा उभा केला असेल त्याचा सुद्धा अभ्यास करा. 5 ते 7 तलावांचं संवर्धन चालू आहे. त्याला अनेक वर्ष लागतील. इथं हत्ती तलाव आहे, फुटका तलाव एक आहे. माहित आहे तुम्हाला फुटका तलाव? माहित नाही तुम्हाला? मला माहित आहे. फुटका तलाव 1, फुटका तलाव 2, फुटका तलाव 3. पुढच्या वर्षी वंदन करत येत असताना हे सुद्धा बघायला यायला पाहिजे काय काम चालू आहे. इन्स्पेक्शन करायला नको काय तुम्ही? करायला पाहिजे. या बघा, राष्ट्रीय महामार्ग मी सांगितलं होतं NHAच्या माध्यमातून पूर्वीचं टेंडर जो त्याला दिलं होतं तो कामच करत नव्हता, त्याला ब्लॅकलिस्ट करणार हा संभाजी छत्रपती आहे. ब्लॅकलिस्ट केलं आणि नवीन टेंडर काढलं आणि आज 250 कोटीचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. तिथं मी थांबत नाहीये. पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही येणार दुर्गराज रायगडला तुम्हाला तो सांस्कृतिक हायवे, एक हेरिटेज हायवे दिसतो. म्हणजे महाडमध्ये येत असताना तुम्ही ज्यावेळी पाचाड किंवा इतर
इथं हिरकणीवाडीच्या ठिकाणी पोहोचणार, तुम्हाला वाटणार अरे बाबा आपण ऐतिहासिक मार्गात आपण निघालोय. हा कुठला ऐतिहासिक मार्ग आहे हे सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी. रोड आवडला ना तुम्हाला? किती सुंदर आहे, किती सेफ्टी. आता तुम्हाला 8 किलोमीटर गाडी थांबवून तुम्हाला यावं लागते बसमधून. पण काय हे सगळं शक्य आहे? काय रोड तयार आहेत म्हणून. कित्येक अवशेष मी इथं बघितलं असेल. अनेक लोक अनेक ठिकाणी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुद्धा त्याचं संवर्धन जतन झालेलं आहे. मी मागच्या वर्षी बोललो होतो की लाईट अँड साऊंड शो हा तयार आहे आपला. खरं म्हणजे हा लाईट अँड साऊंड शो आत्ता सुरू होणार होता, पण कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळं हे नवनिर्वाचित आमदार इथं आलेले आहेत. त्याचं नाव नंतर घेणार आहे मी. ते इथं आलेले आहेत आणि त्यांच्यामुळं आम्हाला त्याचं ओपनिंग करता आलं नाही. ते काय ते दुरुस्त करा बाबा काहीतरी. त्याच्यामुळे लोकांना लाईट अँड साऊंड शो बघायला मिळाला नाही. तो लाईट अँड साऊंड शो देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही तसा लाईट अँड साऊंड शो आहे. 360 डिग्रीचा आहे. 360 डिग्री. अहो बघा जर तुम्ही. त्या पुरातत्व खात्याला एवढीच माझी विनंती आहे की ते राहायला परवानगी देत नाही, पण या शिवभक्तांना हा लाईट अँड साऊंड शो बघायला मिळावा. दारुगोरा कोठार जे पहिल्यांदा रायगडवर अतिक्रमण किंवा अटॅक झाला असं म्हणतात, त्या दारुगोरावर त्याच्यावर बॉम्ब पडला तिकडच्या तोफेवर, तिकडच्या गड आपल्या त्या पलीकडच्या डोंगरावरनं, हा पोटल्या डोंगरावरनं जो झाला, ते दारुगोरचं आपल्याला संवर्धन जातं. ते बघा जाऊन. तिथली फरशी सापडली आहे. 350 वर्षाच्या अगोदर फरशी कशी लावली होती शिवाजी महाराजांच्या वेळी, ते पाहायला तुम्हाला मिळेल. राज सदरचं संवर्धन आता सगळे हार आहेत म्हणून तुम्हाला पाहायला मिळत नाहीत किंवा सजावट झाली म्हणून तुम्हाला मिळत नाही. या राज सजावटचं संवर्धन 75 वर्षात पहिल्यांदा रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून, पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू झालेलं. हे नगारखाना जिथं आपण बसलो, हे राज सदर जिथं आपण बसलोय, माझं स्वप्न आहे आणि माझं नाही, सर्व शिवभक्तांचं स्वप्न आहे. आपण हे राज सदर का पुनर्बांधणी करू शकत नाही? का शिवाजी महाराजांचं भव्य जसं राज सदर तसं करत. आणि मला आठवतं की मागच्या भाषणात मी बोललो होतो मी काय ते करणार, मला लागणार या पुरातत्व खात्याच्या केंद्रात जाऊन वेळ पडले तर ठिया ठोकणार. आणि मला आनंदाने आपल्याला सांगायचं, हितली अजून त्यांनी परवानगी दिली नाही, पण मागा नगारखाना एकमेव वास्तू आहे या दुर्गराज रायगड किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरचं छत, हे छताचं काम हे पावसाळ्यानंतर सुरू होते. तर हळूहळू घुसायचं असते. सगळंच दे मागितलं मग ते काहीतरी थोडं देतात. लोक धंदा करताना म्हणतात अरे 500 रुपये रेट आहे, मग तो देणारा 200-300 रुपये देतो. आपण काय मागतो? आम्हाला सगळंच पाहिजे आहे. मग सुरुवात करायची. आम्हाला संभाजीराजा धंदा काय करता येत नाही. संभाजीराजा काय करू शकतो? शिवाजी महाराजांसाठी चांगलं काय घडवायचं आहे राज सदरवर, दुर्गराज किल्ल्यावर, ते मी करतो. खरंच माझा बिझनेस नाही, जे काय आहे शिवाजी महाराज. आणि म्हणून या नगारखान्यावर कौलारू छत येणार आहे. ते झालं की इकडे सरकायचं. पण तुमची ताकद पाहिजे. हाय काय ताकद? हाय काय ताकद? असं नाही चालणार, जोरात पाहिजे. हाय काय ताकद? असे बरेच काम आहेत. मी सगळे जास्त वेळ घेत नाही, नाही तर सगळे म्हणणार रायगड प्राधिकरणचं सगळं सांगायला लागले. पण हे सांगणं क्रमप्राप्त मी समजतो. मी आज पण सांगत नव्हतो, पण तुम्हाला समजायला पाहिजे ना. ज्या दुर्गराज रायगड किल्ल्यावर तुम्ही आलात, तर या दुर्गराज रायगड किल्ल्यावर काय काय चालू आहे. आपले 11 किल्ले हे युनेस्कोचं ब्रँडिंग झालेलं आहे जागतिक वारसा स्थळामध्ये. आपला एकही किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद नव्हता. राजस्थानचा एक उदयपूर घराणं सोडलं तर कुठल्याही किल्ल्यांचा, कुठल्याही राजांचा इतिहास नाही तिथं. सगळ्यांनी हात मिळवले केले आहे मोगलांची. महाराणा प्रतापांचं घराणं सोडून त्यांचे 7 किल्ले राजकीय वारसा स्थळामध्ये, युनेस्कोचं ब्रँडिंग, वर्ल्ड हेरिटेज साईट. आपला एकही किल्ला नाही. मी मागं लागलो 2016 पासून, पाठपुरावा केला. सगळ्या मंत्र्यांना, सगळे जे तज्ञ त्या लोकांना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं का ते किल्ल्यात परत चालत फिरतील काही प्रश्नचिन्ह आहेत म्हणून हेलिकॉप्टरमध्ये फिरवून सांगले काय महत्वाचे आपले किल्ले हे देखणे नाही आहेत, आपले किल्ले हे लढलेले किल्ले आहेत. या किल्ल्यामध्ये शौर्यत्व आहे, या किल्ल्यामध्ये संस्कार आहेत, या किल्ल्यामध्ये नीतिमत्ता आहे. आणि म्हणून तुम्ही याला जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद व्हायला पाहिजेत. आणि 3-4 किल्ले मग पुरातत्व खाते विसरलं, ते मी त्यांना घालायला लावले. आणि मग पुढचं फिनिशिंग
हे देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांनी केलं आणि आज 11 किल्ले जागतिक वारसा आहेत. पण मला एवढं सुद्धा सांगायचंय सगळ्या शिवभक्तांना आणि शासनाला सांगायचंय, शासनाला सूचित करायचंय, तुम्ही खुश राहू नका. नुसतं 11 किल्ले म्हणजे आपल्या युनेस्को ब्रँडिंग मध्ये झालं तर आपण खुश. जागतिक वारसा स्थळामध्ये आपले किल्ले गेले, फंड आला, अजिबात 1 रुपये फंड ते देत नाहीत. नुसतं ब्रँडिंग असते काय, नुसतं गुगल केलं जागतिक वारसा स्थळामध्ये कुठले गेले तर आपले 7 येणार, आपले 11 येणार, राजस्थानचे 7 येणार, एवढंच. पण तुम्ही त्याचं संवर्धन जतन नाही केलं तर तुमचं नामांकितपणा सुद्धा जे तुम्हाला 11 किल्ल्यांना मिळालंय ते सुद्धा काढून घेण्यात येऊ शकते. हे माझी सरकारला सूचना आहे. धोक्याची घंटाई. पण असो, मी आता जास्त काही वेळ घेत नाहीये. पण मला इथं आमदार अभिजित पाटील आलेले आहेत, नवनिर्वाचित आमदार आमचे मित्र अनिकेत तटकरे आलेत, आमदार मंगेश चव्हाण आलेले आहेत. माझी आपल्या ठिकाणी विनंती, उगाच नाव घेतलं नाही तुमचं, मी माझा स्वार्थ आहे. या राज सदर कोणाचं नाव घेतलं जात नाही, कोणाचं नाव घेतलं जात नाही. मी सुद्धा निमित्त आहे. इथं तुमचं नाव घेतल्याच्यासाठी तुम्ही आलात, तुमचं कौतुक आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या नेहमी असताय, तुम्ही दरवर्षी येता. पण माझी इच्छा आहे की ठीक आहे, आमदार लोकांना, सिनियर लोक आहेत, त्यांना चढायला जमणार नाही किल्ला. मी चढलो तुमच्याबरोबर काल, पण जमणार नाही ते ठीक आहे. पण आला हे कौतुक आहे. पण इथं सगळ्या आमदारांनी यायला पाहिजे, सगळ्या खासदारांनी यायला पाहिजे, सगळ्या मंत्र्यांनी इथं यायला पाहिजे. आणि कॅबिनेट मिटिंग लावा ना, इथं लावा ना कॅबिनेट मिटिंग. तुम्ही पुण्यात कॅबिनेट मिटिंग लावता, नागपूरला कॅबिनेट मिटिंग लावता, संभाजीनगरला कॅबिनेट मिटिंग लावता, दुर्गराज रायगडवर का नाही? खरी सुरुवात तर आपली हित नाही. आपण आहोत तर या दुर्गराज रायगडच्या मुळे इथं आहे. आणि माझी ओळख तुम्हाला काय माहित आहे का? माहित आहे तुम्हाला माझी ओळख काय? नाही माहित. तुम्हाला एवढंच माहित आहे की हा शिवाजी महाराजांचा वंशज आहे. माझी, मी पुन्हा महाराष्ट्रात ज्यावेळी फिरतो त्यावेळी लोकांना माहित नाही हा काय खासदार होता का, हा काय सामाजिक कार्य करतो हे माहित नसते लोकांना. लोकांना इतकंच माहित आहे की 2007 ला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला 6 जूनचा. लोकांना इतकंच माहित आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्यारोहण झाला, राज्याभिषेक करून घेतला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सांगितलं माझं स्वराज्य काय आणि हे स्वराज्य माझं नाही, हे स्वराज्य तुमच्यासाठी म्हणून 350 वर्षानंतर सुद्धा आपण त्याचा राज्याभिषेक सोहळा साजरा करतो. तो पुतळा जो आपल्या इथं आपल्याला मागे दिसतो हा छत्रपती संभाजीराजे ह्या सर्व शिवभक्तांनी बसवलाय. ही माझी ओळख आहे, ही माझी ओळख आहे. आणि मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. माझ्या शेवटच्या क्षणात मी ज्यावेळी वर जाईन माझी ओळख हीच राहायला पाहिजे की या संभाजीराजांनी प्रयत्न केला या राज सदरवर, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या ठिकाणी आपण पुतळा बसवायला मला संधी आणि सर्व शिवभक्तांना संधी मिळाली. आणि मी आज लांबलेलं भाषण थांबवायचा मी प्रयत्न करतो, संपवतो जाता की मला राहत नाही की मला तुम्हाला वंदन करण्यासाठी मी आज इथं उभा आहे. वंदन म्हणतोय, वंदन शिवभक्तांनो. काय कुठल्या परिस्थितीत, कशा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही कसं राहता हो. मला काय राहायची इच्छा होते तुमच्या बाजूला. काय मागच्या मी बोललो होतो माझ्या भाषणात, माझ्या सगळ्या आमच्या सगळ्या निकटवर्ती सगळ्यांनी सांगितलं राजे तुम्ही आलात आणि सगळं खोळंबा उडाली तर आम्हाला त्रास वाढेल, पण तुम्ही जिथं राहिलाय खाली तिथं निघून जावा. काय म्हटले? निघून जावा, थांबू नका इथं म्हटले. पण तुम्हाला सलाम आहे कलेक्टर साहेब, कौतुक आहे शिवभक्तांना, कौतुक आहे, काय बोलायचं. आणि त्याच्यासाठी एकदा तुम्हाला सर्वांसाठी शिवभक्तांसाठी जोरात टाळी आवाज आहे. मी राज्याभिषेक समितीचं मनापासून कौतुक करतो. त्यांचं कौतुक कोण करणार? मीच करायला पाहिजे. माझ्या पत्नी असल्या तरी त्या स्वतः शिवभक्त आहेत माझ्यापेक्षाही जास्त. त्या सैनिक सुद्धा मी कौतुक करतो. राज्याभिषेक समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्यांचं मी, माजी अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करतो. अहो महिनाभर नुसतं राबतात, सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात कोल्हापूरमध्ये. पूर्ण महाराष्ट्रात असं काही काम करायचं, नुसतं कोल्हापूर राहिलं नाही आता. त्या जिल्हा प्रशासनाचं मला कौतुक करायचंय. जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, RDC असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, ह्या कोऑर्डिनेशनच्या मुळे हे काय हा राज्याभिषेक सोहळा काही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही ते केलं याबद्दल सुद्धा तुमचं मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. आभार तर आम्ही मानू शकत नाही दोघांचं. आणि म्हणून परत एकदा शिवभक्त आपण इथं आलात
माझी एवढीच विनंती राहणार आहे, आपण शिस्तबद्ध पद्धतीने वर आला, शिस्तबद्ध पद्धतीने खाली जावा. कुठं कचरा दिसला, जसं आपण काय म्हटलंय, माझा गड माझी जबाबदारी. कुठं प्लास्टिक दिसलं ते प्लास्टिक उचला, कारण का शेवटी हे आपल्याला काढावं लागते प्लास्टिक. सगळे अनेक संघटना येतात, रायगड प्राधिकरण थोडाफार हात लावतोय, पण सगळे अनेक संघटना येतात आणि हे सगळा कचरा काढतात. पण कचरावर राहू नये एवढीच माझी हात जोडून विनंती आहे. सुखरूप जावा, घरी पोचा. हे पुढचा महिनाभर विचार करा आपण काय काय केलं. हे शिवराज्याविषयी सोडा, आपण शिवाजी महाराजांना कसं आत्मचिंतन करायला पाहिजे, आपण शिवाजी महाराजांचं सारखं कसं राहू शकतो, कसं वागू शकतो, कसं त्यांच्यासारखं मोठं होऊ शकतो. मी तसं करतो, तुम्ही का करू नये. आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद महाराज. आपण पुनश्च एकदा टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये